आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज। नमस्कार। आपण मेळघाटमधील पुनर्वसन मालूर या ठिकाणी आलेलो आहे आणि या ठिकाणी तेथील नागरिकांच्या घरं पुनर्वसन केले आहे। पुनर्वसन झालं, परंतु या ठिकाणी काय त्यांचं म्हणणं असं आहे की या ठिकाणी आम्हाला कुठलीच मूलभूत सुविधा नाही आहे। नाली, पिण्याचे पाणी आणि बऱ्याचशा अशा काही सुविधा आहेत, त्याच्यापासून ते वंचित आहे। आपण त्यांच्याकडून थोडी माहिती जाणून घेऊ, त्यांचं या ठिकाणी म्हणणं काय आहे। आम्ही समस्त गावकरी मंडळी आज इथे जमलेलो आहेत। आज आम्हाला या मेळघाटमधून आम्हाला इथं पुनर्वसित वन विभाग मार्फत पुनर्वसित करण्यात आला आहे। त्याप्रमाणे आम्ही आज येऊन 5 वर्ष झाले जवळपास, परंतु आमच्या या गावामध्ये मूलभूत शासकीय सुविधा कोणत्याच आम्हाला आजपर्यंत मिळालेल्या नाही आहेत। सांडपाण्यासाठी नाली नाही आहे, त्याच्यामुळे रस्ते नाही आहे, तसेच आता सर्व समजा घरकुल योजना वगैरे आहे ते नाही आहे। तरी आम्ही समजा 5 वर्षापासून याच परिस्थितीमध्ये आज इथं राहत आहोत। तरी आम्ही शासनाला आम्ही मागे वन विभागामार्फत आम्ही आमच्या जमिनीकरता येण्याकरता आम्ही डॉक्युमेंट दिलेले होते, परंतु त्याच्यावर आतापर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही। तसेच आमच्यासाठी आमचे गावकरी भरपूर जण इथे उभे आहेत। त्यांनी सर्वांनी मिळून आज या गावकरीविषयी आम्ही एक माहिती निवेदन दिलं। त्यामध्ये सांगितलं आमच्या शासकीय सुविधा आज आम्हाला मिळालेल्या नाही आहेत। तरी आमचं शासनातर्फे आम्ही विनंती करतो की आमचे जे गावाचं येणे वगैरे आहे तर ते येणे वगैरे करून आम्हाला तात्काळ आमच्या या गावामध्ये जे मूलभूत सुविधा आहे, घरकुल आहे, रस्ता आहे, नाली आहे, या सर्व नाले, पाण्याची व्यवस्था आहे, या सर्व गोष्टी आम्हाला या निवेदनामार्फत त्याची कारवाई करून आम्हाला त्वरित लाभ मिळवून द्यावा ही विनंती। तर येथील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य शरद भाऊ मोहोळ तथा सामाजिक कार्यकर्ते ते सुद्धा त्यांच्यासाठी धावून आलेले आहेत। त्यांचं म्हणणं याविषयी काय आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ। मी जिल्हावर सदस्य शरद मोळ माझं म्हणणं असं आहे की शासनानं या लोकांना दुर्गम भागातून आणलं। इथं टायगर प्रोजेक्टमध्ये इथं यांना पुनर्वसन केलं, पण ज्या भागात ते राहतात ते दुर्गम भाग म्हणाला होता, पण आज मला असं वाटते की शासनाने इथं आणून त्यांना अतिदुर्गममध्ये टाकलेलं। कुठल्याही प्रकारे यांना भौतिक सुविधा नाही आहे। विशेष म्हणजे या लोकांसाठी जे यांचे लेकरं आहे यांना अंगणवाडी नाही आहे, यांना शिक्षण नाही आहे आणि शासनाचे अधिकारी गाढ झोपेत आहे। मला असं वाटते कुठंतरी शासनाच्या अधिकाऱ्यांना गाढ झोपून यावं आणि यांचं पुनर्वसन चांगलं करावं, कारण कुठल्याही प्रकारचा माणसाचा अधिकार असते, मूलभूत सुविधा असते। यांना शौचालय नाही, यांना लाईन नाही, तर नाली नाही, पहा किती गटार आहे, हे अक्षरशः दिसून आलं। पण आज मला असं वाटते की यांना 2000 पासून जे लोक आले 5 वर्षात कुठलाही अधिकारी तर ढुंकून पाहत नाही, कधी येत नाही। ह्या लोकांचं आरोग्य धोक्यात आहे, कुठला अधिकारी नाही, वैद्यकीय सेवा नाही। मला असं वाटतं शासनाच्या मोठ्या अधिकाऱ्यांनी यावर लक्ष द्यावं। माझी हाच विनंती आहे कलेक्टर साहेबांना की आपण इथं व्हिजिट करून या लोकांवर झालेला पैशाचा पूर्ण विल्हेवाट, कुठं खर्च झाला, भ्रष्टाचार कुठं झाला याचा पूर्ण चौकशी करून कारवाई करावी आणि या नागरिकांना मूलभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य ह्या सेवा पुराव्या एवढीच माझी विनंती आहे। आपणास सूचित करतो की जर आम्हाला या शासनाकडून जर या मूलभूत सुविधा मिळाल्या नाही तर आम्ही आंदोलन करू, उपोषण करू, तसेच आम्ही मतदान जो पुढचा येणारा मतदान आहे त्या मतदानामध्ये आम्ही बहिष्कार करू आणि आमचे सर्व गावकरी मंडळी कोणाच कुठंच मतदान करणार नाही। कोणी आम्ही एवढे गावकरी मंडळी कोणीच आम्ही मतदान करणार नाही।